ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक, माता, भगिनी व ग्रामस्थ यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने या जयंतीला शेतकरी दिन म्हणून घोषित केल्याबद्दल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानले. आज अनेक वर्षांनंतर पद्मश्रींच्या जयंतीला शोभेल असा कार्यक्रम नगर शहरात घेण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आपल्या पायावर उभा राहावा हेच पद्मश्रींचं स्वप्न होतं. आज आलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार आहे, असे डॉक्टर सुजय विखे म्हणाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अकोलनेरचे सरपंच प्रतीक शेळके यांचे विशेष कौतुक करताना वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी 300 ज्येष्ठ नागरिक व महिलांची नोंदणी करून त्यांना या कार्यक्रमासाठी एकत्र आणणं ही मोठी कामगिरी आहे. खरा नेता तोच ज्याच्या पाठीशी अशा कार्यकर्त्यांचा मजबूत पाठिंबा असतो, असे ते म्हणाले. डॉक्टर विखे यांनी पुढे सांगितले की केंद्र व राज्य सरकारच्या महायुती सरकारमधील योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे करणारा प्रत्येक युवक भविष्यात मोठ्या पदावर पोहोचणारच आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 12,000 रुपयांचे साहित्य कोणालाही टक्केवारी न देता मिळत आहे. फक्त पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवारावर विश्वास ठेवल्याने आज ही मदत शक्य झाली, असे ते म्हणाले. यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सिस्पे प्रकरणाचा उल्लेख करताना म्हटले की सिस्पे या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीचे उद्घाटन लोकप्रतिनिधीच्या हस्ते संपन्न झाले होते. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना गाड्यांचे वाटप देखील करण्यात आले होते. परिणामतः या कंपनीने गोरगरीब शेतकऱ्यांकडून हजारो कोटी रुपये उकळवले आणि फरार झाली. हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या टाकलेला दरोडाच असून याची संपूर्ण जबाबदारी उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधीने घ्यावी. ते पुढे म्हणाले, आपला लोकप्रतिनिधी जर अशा फसव्या कंपन्यांचे उद्घाटन करत असेल तर जनतेला त्यावर विश्वास बसणारच. जनता कर्ज काढून पैसे गुंतवणार हे अपेक्षितच आहे. त्यामुळे अशा प्रकारात उद्घाटन करणाऱ्या त्या लोकप्रतिनिधीची जबाबदारी ठरतेच. यासोबतच जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकासकामांचा अभाव या मुद्द्यांवर देखील त्यांनी सवाल उपस्थित केले. मी खासदार असताना वेळेआधी प्रकल्प पूर्ण केले, मात्र गेल्या 3 वर्षांत जिल्ह्यात एकही महत्त्वाचा केंद्र सरकारचा प्रकल्प आला नाही, असे ते म्हणाले. तसेच तब्बल 1100 कोटी रुपयांचा साकळाई प्रकल्प पुढील 1 महिन्यात भूमिपूजन होणार आहे. सौरवरून घेतलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून साकार होत असून आमदार शिवाजीराव कर्डिले आणि पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने पूर्णत्वास जात आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य नाही, कारण की सगळेच महत्त्वाचे लोक आज या कार्यक्रमाला आलेले आहेत. आज पद्मश्रींची जयंती साजरा करत असताना महाराष्ट्र सरकारने या जयंतीला शेतकरी दिन म्हणून घोषणा केल्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम अनेक वर्षानंतर पद्मश्रींच्या जयंतीला शोभेल असा कार्यक्रम या अहिल्यानगर शहरामध्ये प्रथम घेण्यात आलेला आहे. जे काम पद्मश्रींनी अहिल्यानगर मध्ये केलं, पद्मश्रींचं स्वप्न की अहिल्यानगरचा गोरगरीब माणूस, या अहिल्यानगर मध्ये असलेला सर्वसामान्य शेतकरी आपल्या पायावर उभं राहून सहकाराच्या माध्यमातून पुढे जावं. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले प्रत्येक ज्येष्ठ नागरिक त्या पद्मश्रींच्या स्वप्नपूर्तीचा साक्षीदार आहे. आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही सगळेजण आलात. तुमचं सगळ्यांचं विखे पाटील परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम होण्यामधला सगळ्यात मोठा उद्देश आणि ज्याच्या माध्यमातून खरं तर हा कार्यक्रम एवढा मोठा झाला, असे अकोलनेर गावातील सरपंच माझा मित्र प्रतीक शेळकेसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. की एक साधारण युवक ज्याचं लग्नही नाही झालं, पण वयाच्या अवघ्या 25व्या वर्षामध्ये एकट्या माणसाने आज ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळावा म्हणून 300 लोकांची नोंदणी केली. आणि आज या सगळ्या लोकांना, सगळ्या माता भगिनींना, सगळ्या आजी आजोबांना एकत्रित करून या कार्यक्रमासाठी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो, नेता मोठा नसतो,
नेता मोठा तेव्हा होतो जेव्हा कार्यकर्ता प्रतीक शेळके सारखा लाभतो, आणि असे कार्यकर्ते आम्हाला लाभले हे मी माझं भाग्य समजतो. कार्यकर्त्यांकडून हीच अपेक्षा आहे की सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांना महत्वपूर्ण योजनेचा लाभ देता आला पाहिजे, आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून जेवढ्या योजना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रचलेल्या आहेत, जेवढ्या योजना राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या महायुती सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम जो कोणी युवक करेल तो युवक आयुष्यामध्ये भविष्य कालावधीमध्ये मोठ्या पदावर जनतेच्या माध्यमातून पोहोचल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी व्यक्त करतो. आज हे जे साहित्य आपण ज्येष्ठ नागरिकांना देत आहोत, इथं आलेला प्रत्येक नागरिक, काही ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष असेल, काही लोकांचं वय 65 वर्ष असेल, काही लोकांचं वय 70 वर्ष असेल. अध्यक्ष महोदय, हे ते लोक आहेत या अहिल्यानगर आणि नगर ग्रामीण भागातल्या जिरायत भागातून आपल्या रोजचं जीवन चालवण्यासाठी पैसे उपलब्ध करण्याची ताकद आणि जिद्द, आणि त्या उपलब्ध झालेल्या पैशातून आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपल्या पूर्ण 50 वर्षाच्या आयुष्यात त्याग करणारी मंडळी आज आपल्या समोर बसलेली आहे, ज्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही की जर मला दिसायला कमी असेल तर चष्मा कोण आणून देणार, माझा गुडघा दुखत असेल तर मला काठी कोण आणून देणार, माझे गुडघे दुखत असल्यामुळे मला संडासला बसता येत नसेल तर मला कमोडची खुर्ची कोण आणून देणार, मला दैनंदिन चालायला अडचण असेल तर मला व्हीलचेअर कोण आणून देणार. हे ते समोर बसलेले प्रत्येक नागरिक आहे ज्यांनी आपलं सुख मागं ठेवून दुःखामध्ये जीवन साकारलं आणि आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य देऊन आज त्यांचे मुलं कुठेतरी नोकरी करून शेतकरी म्हणून आपली उपजीविका चालवण्याचा प्रयत्न करतात. हा तो वंचित घटक आहे समाजामध्ये ज्यांचा कोणी विचार करत नाही. हा तो वंचित घटक आहे समाजामध्ये ज्याचा वापर फक्त मतदानासाठी केला जातो. पण देशामध्ये एक माणूस असा जन्माला आला ज्यांनी हा विचार केला की ज्या आजी आजोबांची काळजी कोणी घेत नसेल, ज्या आई वडिलांची काळजी कोणी घेत नसेल, त्यांचा मुलगा म्हणून, नातू म्हणून मी काळजी घेणार, आणि तो व्यक्ती होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. ही मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. हे सगळं साहित्य जे आज आम्ही तुम्हाला देत आहोत, आज प्रत्येक व्यक्ती इथून घरी जाताना 12,000 रुपयाचं साहित्य प्रत्येक जण आपल्या घरी घेऊन जाणार आहे. 12,000 रुपयाचं. कोणाला काठी मिळणार, कोणाला कमोडची खुर्ची मिळणार, कोणाला व्हीलचेअर मिळणार. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आज तुम्ही 12,000चं सामान घरी घेऊन जात असताना तुम्हाला कुठल्याही पुढाऱ्याचा वशिला लागला नाही, तुम्हाला कोणाला टक्केवारी द्यावा लागली नाही, तुम्हाला कोणाला लाच द्यावा लागली नाही. तुम्ही फक्त मोदींच्या फोटोवर विश्वास ठेवून, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या फोटोवर विश्वास ठेवून, माननीय पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे पाटील परिवाराच्या नावावर विश्वास ठेवून कागदावर अर्ज केला, आले, कागद देऊन गेले, आणि आज तुम्हाला 10,000 रुपयाचं साहित्य आम्ही विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून देत आहोत, ज्याच्या इतकं पुण्य आम्हाला कधी लावू शकत नाही. आजचा हा कार्यक्रम अहिल्यानगरच्या जनतेला हे सिद्ध करून दाखवतं की काम करण्यासाठी खासदार असणं आवश्यक नाही, काम करण्यासाठी पद असणं आवश्यक नाही. जेवढं काम मी माझे खासदार म्हणून 1 वर्षामध्ये केलं, विद्यमान परिस्थितीमध्ये ज्या पदावर असलेल्या व्यक्तींनी 25% देखील काम केलं नसेल असं काम मी 1 वर्षामध्ये माझे असून केलेलं. मला फरक पडत नाही. सत्ता येते जाते. या मंडपामध्ये बसलेले आणि या स्टेजवर पण बसलेले किती लोकांनी मला मतदान टाकलं मला माहिती नाही. म्हणजे या स्टेजवर पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही. या मंडपामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांनी
त्यांनी मला मतदान टाकलं नाही, पण मतासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही. आजीवन गोरगरीब जनतेची सेवा करत आनंद कधी वाटतो माहितीये का? जेव्हा आज लोक मला येऊन भेटतात आणि जेव्हा लोक म्हणतात की आमची फार मोठी चूक झाली, मला इतका आनंद होतो की तुम्हाला मी सांगू शकत नाही. आणि हा फरक दिसला पाहिजे, हा फरक दिसणं आवश्यक होतं. जोपर्यंत हा फरक लोकांना जाणवला नसता तोपर्यंत कदाचित माझं केलेलं काम, माझे केलेले कष्ट समाजापुढे आले नसते. तरी सुद्धा मी खचलो नाही, मी हटलो नाही. मी ठरवलं काही जरी असलं, ज्यांनी मतदान नाही टाकलं त्यांच्यासाठी नाही, पण ज्या 6 लाख लोकांनी मला मतदान केलं त्यांच्यासाठी सुजय विखे पाटील रात्रंदिवस काम करेल. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हे साहित्य वितरण करत असताना मला तुमच्याकडून काहीच नको. फक्त हे साहित्य घेऊन तुम्ही कधीही घरी गेलात, कोणी काठी घेऊन जाईल, कोणी छडी घेऊन जाईल, कोणी मानेचा पट्टा घेऊन जाईल, कोणी कमरेचा पट्टा घेऊन जाईल. तुम्ही हे साहित्य घरामध्ये गेल्यानंतर ते साहित्य घरामध्ये ठेवल्यावर माझ्यासाठी फक्त एकच काम करा की जे देवाला तुम्ही मानतात, ज्या परमेश्वराला तुम्ही मानतात, डोळे बंद करून 5 सेकंदासाठी एकच प्रार्थना देवाकडे करा की या मुलाचं, ज्यांनी आम्हाला आईने छडी दिली, काठी दिली, त्याचं कल्याण हो. एवढंच आशीर्वाद मला द्या, बाकी मी माझं पाहून, मला आशीर्वादाची गरज आहे. बाकी सगळे हिशोब मी माझ्या पद्धतीने करून टाकतो. मला तुमच्याकडून पैसा नको, मला तुमच्याकडून दुसरी कुठलीच गोष्ट नको. हे त्या 40,000 लोकांचे आशीर्वाद होते ज्यांना मी मागच्या 5 वर्षामध्ये साहित्य वाटलं. हे त्या 40,000 आजी आजोबांचे आशीर्वाद होते की 3 महिन्यामध्ये लोकसेवेला पडल्यानंतर आज जो सुजय विखे तुमच्या पुढे उभा आहे, खासदार सुजय विखेला महाराष्ट्राने एवढी ओळख नव्हती दिली जेवढं त्या गरिबांच्या आशीर्वादाने माझे खासदार सुजय विखेला ओळखतात. आणि हे तुमचे आशीर्वाद आहेत की एका माजी खासदाराच्या कार्यक्रमाला देखील खुर्च्या पुरत नाहीत आणि आजी खासदाराच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकामी राहतात. हे कष्टाचं काम असतं, गर्दी कमावी लागते, गर्दी पदामुळे येत नाही, गर्दी खोटं बोलून येत नाही. गर्दी कमवण्यासाठी एका परिवाराचा 40 वर्षाचा त्याग लागतो. गर्दी करण्यासाठी आपल्या प्रामाणिकता आणि नैतिकतेमध्ये लोकांना विश्वास पाहिजे आणि तेव्हा जाऊन लोक आवर्जून तुमच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी येतात. आज जसं मी तुम्हाला साहित्य दिलं तसंच आमच्या माता भगिनींच्या बचत गटाला आपण पापडाचं मशीन देखील देणार. या महिला बचत गटांना या पापड मशीनच्या माध्यमातून 1 तासामध्ये किती किलो निघतं? एका तासामध्ये 20 किलो पापड निघतं. 4 लाखाचं मशीन, 4 लाखाचं. मला तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की जेव्हा तुम्ही याच्यातले पापड बनवाल, एखादी टोकरी माझ्या घरी पण तुम्ही पोच कराल मग ते आणि एक आनंद उत्सव आपण साजरा करायला इथं आलेलो. लोक आनंदात राहिले पाहिजे, लोक सुखात राहिले पाहिजे, हा आपला उद्देश आहे. अहिल्यानगरमध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये काय झालंय, या जिल्ह्यामध्ये काय चाललंय, कशा प्रकारच्या बातम्या या जिल्ह्यामध्ये चालत आहेत.
की कोण म्हटलं होतं हे माझे नातेवाईक आहेत, कोण होतं त्या कार्यक्रमाला, त्या शिस्पेच्या पैसे माध्यमातून जेवढ्या मोटरसायकली विकत घेतल्या गेल्या त्याच्या वाटपाचा फोटो कोणाचा आहे, जे एजंटला अटक झाले त्यांच्या एजंटला भविष्य कालावधीमध्ये अटक होणार आहेत, पारनेरचे असतील, श्रीगोंद्याचे असतील, ते कोणाचे कार्यकर्ते आहेत? शिस्पेचा घोटाळा हा या जिल्ह्यामधला दिवसा टाकलेला दरोडा आहे. इन्फिनिटी पण त्यातलाच भाग आहे. आणि म्हणून याचा विचार या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे. एक तरी आंदोलन झालं का शिस्पेच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी? जे लोक इतर छोट्या छोट्या प्रश्नांना उपोषणाला बसतात, का तुम्ही शिस्पेचा पैसा मिळवा म्हणून उपोषण केलं नाही? का तुम्ही श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्याच्या जनतेच्या पुढे दिलेल्या पैशासाठी रस्त्यावर उतरले नाही? का तुम्ही पोलीस स्टेशन पाशी अगोदर मंडप टाकून झोपले नाही? या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागेल. हे प्रश्न अनुत्तरित जाऊ शकत नाही. कोणाला तरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नगर तालुक्यात आलेला प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, 40 वर्ष तुमचे गेले, तुम्ही पाणी पाहू शकले नाही. पाण्यासाठी भाषण झाले, आश्वासन झाले. यांच्या प्रत्येक सभेमध्ये 40 वर्षामध्ये दादा भाऊ, तुम्हालाही माहिती आहे, जिल्हा परिषद आली का साखळी आली, पंचायत समिती आली का साखळी आली, विधानसभा आली का साखळी आली, लोकसभा आली का साखळी आली. पण तुमचा हा मुलगा तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 1 महिन्यामध्ये साखळाईचं भूमिपूजन तुमच्या साक्षीने तुमच्या पुढे करून दाखवणार. यापुढे नगर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागणार नाही. खासदार जरी नसलो, मला मतदान जरी टाकलं नसेल, मला माझी जरी केलं असेल, तरी पाणी तुम्हाला हाच मुलगा देऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि हे परमेश्वराने ठरवलेलं. योग्य माणूस योग्य लोकांना योग्य न्याय देण्यासाठी पाठवला होता. पण त्या कालावधीमध्ये वातावरण विपरीत होतं. माझा पराभव झाला, काही हरकत नाही, मी शल्य धरलेलं नाही. दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची धमक आपल्यामध्ये आहे. केलेलं प्रत्येक काम ठामपणे आपण सांगू शकतो, आपण केलेली ही ताकद आपल्यामध्ये आहे. एकही केंद्रीय प्रकल्प मागच्या 1 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आला. नगर शहरामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये एक तरी विकास कामाचं नारळ फुटलं. माझी चूक एवढीच झाली की जे लोक 40 वर्षापासून अंधारात होते त्यांना मी उजेडात आणायचा प्रयत्न केला. जे लोक 40 वर्षापासून प्रकल्पांच्या प्रतीक्षेत होते ते प्रकल्प मी वेळा अगोदर पूर्ण केले. आणि मला हे माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मी आजही करत राहणार. मी थांबणार नाही. मी या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं अविरत आयुष्य खर्च करायला तयार आहे आणि ते खर्च करून तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मताने परत खासदार होणारा शब्द तुम्हाला मी देतो. आपण ना कुठे गेलोय ना कुठे पळून जाणार. ठामपणे आपली भूमिका मांडणार, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार. आणि आज या जिल्ह्यामध्ये काम करत असताना साखळी योजना करण्याचा मानस आम्ही करून धरला. पाण्याची उपलब्धता झालेली आहे, कागदावर झालेली आहे, सर्वे झालेला आहे. माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब असतील,
राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली साखळी योजनेला प्रशासकीय मान्यता पुढच्या 15 दिवसांमध्ये दिली जाईल. आपण त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला प्रत्येक गावामध्ये मी येऊन तुम्हाला साखळी योजना कशी होणार आहे, पाणी कुठं जाणार आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. ती योजना अगोदर 700 कोटीची होती. मागच्या आठवड्यामध्ये आपण ती पूर्ण योजना सोलरवर घेतली आणि 1100 कोटी रुपयाचं भूमिपूजन करणार. कारण की शेतकऱ्यांना वीज बिल लागायला नको, शेतकऱ्यांना आयुष्यामध्ये कधी पैसे भरायला लागायला नको, अशा प्रकारची योजना तुमच्या या मुलांनी तयार केलेली आहे. मला जमत नाही उपोषण करायचं, मी ते करत नाही. मला जेवल्याशिवाय राहत नाही. मी काम करणारा माणूस आहे आणि मी तुम्हाला कामच करून देऊ शकतो. तुम्हाला हा फरक कालांतराने समजेल, काही लोकांना समजलाही असेल. पण या अहिल्यानगरच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचंय, चांगलं काम करायचंय. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांची साथ मला लाभेल, सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळेल. आणि म्हणून मी प्रत्येक गावामध्ये जाऊन या साखळीच्या बाबतीत आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत, किती पाणी येणार, किती कालावधीमध्ये येणार, तुम्हाला कुठली पीक पद्धत अवलंबली पाहिजे, कोणत्या पिकाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, कोणत्या महिन्यामध्ये पाणी येईल जेणे की हे पीक उभं राहील, हे सांगणारा फक्त मीच तुम्हाला सांगू शकतो. बाकीचे लोक कुठे गेले तरी काय साफसफाई करून राहिले मला माहिती नाही. ज्यांना जबाबदारी जिल्ह्याची आहे त्यांचं सगळं काम जिल्ह्याबाहेर चालू आहे. जिल्ह्यांच्या लोकांनी पुढे राहायचं मला माहिती नाही. आणि म्हणून माझी आवर्जून विनंती आहे की आजच्या या मीटिंग मध्ये केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर मिळालंच पाहिजे. हा सिस्पेचा सूत्रधार कोण आहे याचं उत्तर या अहिल्यानगरच्या जनतेला मिळालंच पाहिजे. या सिस्पेच्या सूत्रधारांना दिल्लीला कोण घेऊन गेलं याचं उत्तर मिळालंच पाहिजे. कागद आहेत माझ्याकडे, कागदाशिवाय मी बोलतही नाही आणि बोगस आरोप मी करतही नाही. पण या अहिल्यानगरमध्ये झालेला हा दिवस ढवळा दरोडा या श्रीगोंदा तालुक्याला उद्ध्वस्त करणारा ठरला. आणि म्हणून मला तो प्रश्न तालुक्यामध्येच जाऊन विचारायचा आहे की मला 40,000 मतांनी मागं ठेवून त्यांना काय मिळालं, हा प्रश्न मी तिकडे जाऊन विचारू शकतो. मला 40,000 मतं मागं ठेवून त्यांचं काही गेलं नाही, गेले फक्त 500 कोटी रुपये. 5 वर्षामध्ये मी खासदार असताना 1 रुपयाचा सुद्धा कुठंही जनतेचा पैसा बुडाला असा भ्रष्टाचार उघडीस आला. 5 वर्षामध्ये एकाही ठिकाणी पुढे आपण दंगल होऊ दिली का? 5 वर्षामध्ये एकदाही MIDC मध्ये MIDC परिसरामध्ये कधी गुंडांनी बाहेर याची हिंमत केली का? ते कुठून येते हिंमत? गुन्हेगारांना, गांजा पिणाऱ्यांना, दिवस ढवळ्या MIDC मध्ये नगरच्या निंबळमध्ये तलवारी घेऊन लोक फिरतात. हे कसं चिन्ह आहे? हे भविष्य आपण अहिल्यानगरसाठी पाहिलं होतं? हे भविष्य आपण आपल्या मुलांना देणार आहोत? त्यांना मदत करा. आणि म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो, अहिल्यानगरचा विकास हा आम्ही मिळून करणार आहोत. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप असतील, मी असेल, महायुतीचा प्रत्येक आमदार असेल, आपण सगळे मिळून हा विकास आणि विकासाची वाटचाल अशीच कायम पुढे चालू ठेवू. माझी आपल्याला परत एकदा हात जोडून विनंती की कृपया करून मतदान टाकत असताना आपल्या मुलाबाळांचा विचार करून मतदान टाकत चालू. खोटे आश्वासनाला बळी पडून घेतलेला निर्णय हा आपल्या पुढच्या पिढीसाठी घातक ठरू शकतो. हा विचार तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. मी असो, कोणी असो, कुठलीही निवडणूक असो, मग ती ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, खासदारकी असो, आमदारकी असो, छोट्या छोट्या गोष्टींच्या मोहपायी आपण आपला निर्णय काय करतो याचा परिणाम 5 वर्ष आपल्याला भोगावा लागतो. हा विचार आपण सगळ्यांनी करावा एवढीच नम्रपणे विनंती करतो. आपण सगळेजण आलात, मला विश्वास आहे
की या मिळालेल्या साहित्याने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून हे प्रत्येक मिळालेलं साहित्य आपल्या आयुष्यामध्ये 5 वर्ष तरी वाढायचं काम करेल. आणि काही जरी झालं, आपण कधी करतो, सगळ्यात पहिलं सामान मिळाल्यानंतर एकामेकाकडे पाहतो, त्याला काय मिळालं, मला काय मिळालं. माझ्याकडे कोणी इथं यायचं नाही, त्याला खुर्ची मिळाली, मला मिळाली नाही. जे मिळालं ते घेऊन गाडीत जा, मी तुम्हाला दुसरीकडे बाकी पोच करेल. जे काही लागतं ते प्रतीकला सांगा. इथं जर गडबड केली तर जे दिले ते पण मी काढून घेईन. त्यामुळं मिळाल्या लगेच टळायचं. आणि आजच्या त्या कार्यक्रमामध्ये वडगाव गुप्ता गाव असेल, निंबळ गाव असेल, 500 कुटुंबांना आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वस्त धान्याचा लाभ सुरू करतोय. त्यांना धान्य मिळत नव्हतं, त्यासाठी खासदार व्हावं लागलं का? या सगळ्या गावांमध्ये कोणाला राशन चालू होतं माहितीये? गाडीवाल्यांना, बंगल्यावाल्यांना. मुलं सरकारी नोकरीवर पण धान्य घ्यायला पहिले गाडीने हजर. झोपडपट्टीवाला तो अन्नापासून वंचित, पण 4 चाकी गाडी गेल्यामध्ये धान्याच्या लाईनीमध्ये पहिला उभा. सगळ्यांची नावं काढले आणि या 2 गावांच्या झोपडपट्टीमध्ये राहणारे आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज, सगळ्या समाजाचे लोक जे गरीब होते, 500 श्रीमंत लोक काढले आणि 500 लोकांचे नावं टाकले. ही हिंमत फक्त सुजय विखेच करू शकतो, दुसऱ्या कोणाचं काम नाही. याला हिंमत लागते, कारण की तुमच्या समोर उभा असेल हा सुजय विखे. याला महाराष्ट्रामध्ये कोणी विकत घेऊ शकत नाही, कोणाची तेवढी दानत नाही. आणि कुठल्याही पैशाला मी लाचार झालो नाही, ना कधी होणार. कारण की तुमच्या सगळ्यांच्या मिळालेल्या आशीर्वादामुळे हा परिवार एवढा 40 वर्ष समृद्ध राहिला. या 40 वर्षाची समृद्धीचं क्षणाला झालेला लाभ आपण आपल्या गोरगरीब जनतेला द्यावा हा संकल्प करून आपण पुढे चाललेलो आहोत. आणि म्हणून मला आभार मानायचे वडगाव गुप्ताचे सरपंच माननीय बिजू भाऊंचे आणि निंबळ गावातील आमचे कार्यकर्ते राजू आणि त्याच्या सर्व सहकार्यांचे, की ज्यांनी हे सगळं स्वस्त धान्य यादीमध्ये आपल्याला नवीन नाव समाविष्ट करायला. आणि हे तुम्ही नगर शहरामध्ये केलं पाहिजे. या स्टेजवर जेवढे लोक आहेत, तुमचे कोणाचे नावं धान्याच्या यादीत असले तर पहिले ते काढून फेका. इथं आलेला माझा प्रत्येक कार्यकर्ता जो स्वतःच्या गाडीने आलाय, तुमचं नाव धान्याच्या यादीमध्ये असेल तर ते काढून फेका. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचं नाव काढून फेकून एक जरी झोपडपट्टीच्या माणसाला धान्य दिलं, ते पुण्य तुम्हाला आयुष्यभर प्रत्येक संकटातून बाहेर काढेल हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि इथं सगळ्यात मोठं उदाहरण तुमच्या पुढे उभं आहे. पुण्य करत जायचं. पैसे संपतात, पद संपतात, प्रॉपर्ट्या संपतात, पण पुण्य संपत नाही. कमवलेलं पुण्य हे आजीवन मरोपर्यंत जगतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की मी फार धार्मिकतेमध्ये जात नाही. अनेक लोक वारीला जातात, अनेक लोक उपवास ठेवतात, अनेक लोक श्रावण धरतात, अनेक लोक दिवस मंदिरामध्ये जप करतात. मी समोर बसलेल्या गरिबांमध्ये माझा परमेश्वर शोधला आणि मी त्यांचीच सेवा करणार. कारण की यांनी दिलेला आशीर्वाद हा परमेश्वरापेक्षा दिलेला आशीर्वादापेक्षा मोठा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही किती जरी श्रावण पाळले पण जर एकाही गरीबाला डोल करून घेऊ शकत नाही तर तुमचा तो श्रावण काही कामाचा नाही. या श्रावणाला काहीच अर्थ नाही जो फक्त महिनाभर पुरता दारूबंदी असतो आणि नंतर काही केलं तरी चालेल. तुम्हाला वाटत असेल आम्ही श्रावण ठेवू आणि मग आमच्या नगरपालिकेचे तिकीट मिळेल आणि मग आम्ही नगरसेवक होऊ. काही लोक वाट बघतात की 26 तारीख कधी येईल आणि कधी 27 तारखेला आम्ही संगमला जाऊन बसू. असा परमार्थ काय कामाचा? लोक यात्रेला जातात, लोक ज्योत घ्यायला पुढं वेगळ्या वेगळ्या देवीकडे जातात. अरे तुमच्या वॉर्डामध्ये पहा, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये पांडुरंग गरीबाच्या रूपाने तुमच्या पुढे उभा आहे. त्या पांडुरंगाची सेवा करा, तुम्हाला काहीच करायची गरज पडणार नाही. एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम असाच विखे पाटील परिवारावर कायम ठेवा. आलेले सगळे ज्येष्ठ नागरिक तुमचा असाच आशीर्वाद प्रतीक आणि त्याच्या सर्व मित्रांवर कायम ठेवा. आम्ही सगळे मिळून, आमचे अध्यक्ष असतील, आमचे सगळे कार्यकर्ते अविरतपणे महायुतीच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली
तुमची सेवा रात्रंदिवस करत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो. परत एकदा आलेल्या सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा. तुमचं उरलेलं आयुष्य हे अतिशय आनंदात आरोग्यदायी जावं अशी शुभेच्छा मी विखे पाटील परिवाराच्या वतीने देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनता ही विखे पाटील परिवारावरती कशी विश्वास ठेवते. दादा आम्ही एक 4-5 दिवसापूर्वी फक्त लोकांना सांगितलं की या ठिकाणी आपल्याला वेळत घाट या ठिकाणी जायचं आहे. या 60 असतील, 70 असतील, 72 असतील, 80 असतील या लोकांनी आम्हाला सांगितलं की विखे पाटील परिवार आम्हाला ज्या ठिकाणी घेऊन जाईल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. एवढा विश्वास या लोकांच्या मध्ये आपल्या विखी आहे. आज आपण आतापर्यंत खूप पिढ्या पाहिलेल्या आहेत. ज्या पिढ्या एक पिढी चांगल्या पद्धतीने राजकारण करते, दुसरी पिढीला यश येत नाही. पण या ठिकाणी आरवरत आज तिसरी असेल, चौथी पिढी या ठिकाणी आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी या ठिकाणी आपल्याला कायम सहकार्य करत असतील. या ठिकाणी आताच शहर जिल्हा अध्यक्षांनी सांगितलं की दादांना पुन्हा खासदार असेल. तुम्ही खासदार म्हणून आपण दादांकडे पाहत असतील, पण भविष्यात आमच्यासारखे तरुण या ठिकाणी दादांना एक दिवस मुख्यमंत्री झालेलं पाहणार आहोत. एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे की या ठिकाणी एक व्यक्ती आहे की किती काम करतो. अहो आपण एका गावामध्ये जर काम करीत असेल तर या गावामध्ये काम करता करता आपण थकून जातो आणि राजकारण सोडून देऊ अशी चर्चा या ठिकाणी प्रत्येक आताचे तर काही नेते मंडळी आहे. आताचं इलेक्शन काही बरोबर नाही, पण दादा आम्हाला खरोखर आपल्याकडे पाहून ऊर्जा भेटते की आज आपण श्रीरामपूरमध्ये असेल तर उद्या संगमनेरमध्ये असता. संगमनेर सोडलं तर दक्षिणेतील आहे, पण आम्हाला आज सुद्धा वाटत नाही की तुम्ही माझे आहेत. आमच्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील खासदार आपण आजच आहात. कोणी काही असू द्या, कोणी आजपर्यंत डुप्लिकेट खतवण्या दाखवून की आम्ही हा रस्ता केला, तो रस्ता केला, त्यांचा धंदाच तो आहे. पण दादा आपण आजपर्यंत कधी कोणत्या नेत्यावरती टीका न करता आपण आपल्या कामाला प्राधान्य देता. आणि या ठिकाणी जी ज्येष्ठ मंडळी आहे, या ज्येष्ठ मंडळी असतील यांचाच आशीर्वाद या ठिकाणी आपल्या मागे आहेत. आणि विखे पाटील परिवार यांच्यावर जो व्यक्ती जोडला जातो त्या व्यक्तीला समाजात वावरताना कधी पण त्याकडे पाहिलेला दृष्टिकोन हा 100% हा चांगला आणि सोज्वळ असा या ठिकाणी पाहिला. आता आम्ही कार्यकर्ते आहोत विखे पाटील परिवाराचे, तर विखे पाटील परिवाराच्या कार्यकर्त्याकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहिले जातं. ज्यावेळेस आपण प्रशासकीय काम करतो, प्रशासकीय काम करताना आपण ज्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, एक वेगळ्या सन्मानाने अधिकारी वागणूक देतात. आपण जर दुसऱ्या पुढाऱ्याचं नाव जर सांगितलं तर तो अधिकारी त्या ठिकाणी काम करण्यासाठी 10 दिवस लागतो, पण विखे पाटील परिवाराकडून आलेल्या माणसाचं काम त्याच दिवशी होतं. हे आपण कमावलेले आणि आमच्यासाठी जी खूप मोठी बक्षिसं आहेत. या ठिकाणी बोलणं तेवढं कमी आहे. या ठिकाणी एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे आणि या ठिकाणी थांबतो. या योजनेमुळे नगरच्या ग्रामीण भागातील जिरायती शेतकऱ्यांना पाणी पुरवठ्याचा मोठा लाभ होणार आहे. डॉक्टर सुजय विखे यांनी दिलेला शब्द पाळत शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेली ही कृती मोलाची ठरत आहे. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात देखील त्यांनी भाष्य केले. भाजपा शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की डॉक्टर सुजय विखे पाटील हे असे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी पराभव विसरून नेहमीच ज्येष्ठ नागरिकांची सेवा आणि विकास कामांमध्ये पूर्ण योगदान दिले आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांनी कुठलाही विचार न करता दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली आणि माजी खासदार असल्याची भावना कधीही आम्हाला जाणवू दिली नाही. विकास कामे आणि समाजसेवा यांच्या माध्यमातून सतत लोकांमध्ये राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात विखे परिवार, विखे फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी नेहमी आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहील असे मत मांडून पुन्हा एकदा स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याला आणि प्रेरणेला वंदन केले. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर. शेतावर चक्कर, निसर्गाची गोडी. तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझममध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या. खास उन्हाळा धमाका ऑफर. फक्त 200 रुपयात स्विमिंग, रेन डान्स आणि गोलंबस राईड. थंड पाण्यात खेळा आणि मजा करा. पावसाच्या सरींमध्ये नाचून निसर्गाचा आनंद घ्या. रंजक आणि रोमांचक राईडमध्ये मजा करा. पत्ता रुई 36, नगर सोलापूर रोड, अहिल्यानगर. नगरपासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर. बुकिंगसाठी संपर्क 98 90 77 25 20 किंवा 97 30 97 97 00.